कशा आहात मेहुणीबाई? कशा आहात तुम्ही? तुम्ही इथे काय करताय? काय ना, तुमच्या घरच्यांनी माझी बायको चोरली, जरा त्यांना ती परत द्यायला सांगा. ती इथे नाहीये. तुम्ही सगळ्यांनी काही उत्तर पाठ करून ठेवली आहेत का? नाही म्हणजे कोणाला काहीही विचारलं ना तरी माहित नाही असंच म्हणता. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय, एवढी तुझी बहीण गायब आहे पण तुझ्या चेहऱ्यावर एका पैशाचं टेन्शन नाही. तुझे ते पप्पा ते तिला शोधण्याचा प्रयत्नच करत नाही. तरी मी असं समजायचं का की ती कुठे आहे हे तुम्हाला माहितीच नाही? काय साडोबा, पटतंय का तुम्हाला तरी? नाही म्हणजे मी असं समजायचं का की माझी बायको कुठे गेलीये हे तुम्हाला माहितीच नाहीये? ती इथे नाहीये हे खरंय. हे बघा, तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. पप्पा लाजे काजीस तेव्हा पोलिसांना बोलवणार नाही. पण माझ्या सासरच्यांची पोलिसात खूप चांगली ओळख आहे, हे लक्षात ठेव. अरे बापरे, अरे बापरे, मी 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 घाबरलो. मी खूप घाबरलोय. ओ साडोबा, अहो ही खरं बोलतीये का? हो, बघायचंय का? हो चालेल, बोलवा बोलवा तुम्ही पोलिसांना. माझे पण 3 मित्र पोलिसात. चॅलेंज बघायचं, लावताय पण काय? एक एसीपी आहे, एक क्राईम ब्रांचला आहे आणि एक इथल्याच पोलीस स्टेशनला. मग आता काय करायचं? बरं मग नाही, आत्ता त्यांनी मला असं सांगितलंय की तुझी बायको फक्त त्या घरात आहे का तेवढं बघ. मग त्या मालकाला किडनॅपिंगच्या केस खाली आत टाक. बघायचंय तुला? नाही म्हणजे समजा माझी बायको या घरात असेल तर तुझे पप्पा त्यांना अटक होणार, आणि जर का ती दुसऱ्या कुठल्या ठिकाणी असेल तर त्या घराचा मालक त्याला अटक होणार. आणि मला खात्री काय, प्रिया माझ्या समोर आली ना की ती असं म्हणणार की मला ह्याच्या बरोबर जायचं. खूप प्रेम आहे तिचं माझ्यावर, खूप प्रेम करते. प्रेम का भीती? भीतीयुक्त प्रेम. पण काय, ती माझ्या समोर आली ना की ती असं म्हणणार की माझं ह्याच्यावर प्रेम. मग ती ज्या घरात असेल त्या घराचा मालक फसणार. आता एक काम, आज जा आणि तुझ्या पप्पांना सांग की माझ्या प्रियाला माझ्या ताब्यात घेऊन टाक. नको रे नको, असं बघू नकोस रे माझ्याकडे. काय ना, असं कोणी बघितलं ना की माझ्या डोळ्यांना आवडत नाही. मग ते माझ्या हातांना सांगतात आणि मग माझे हात त्या समोरच्या माणसाला धुतात. आणि मी नुसतं बघण्यापलीकडे काहीही करू शकत नाही. माझ्याही हातात बांगड्या नाहीयेत. योग्य वेळ आली ना तर तेही उठू शकतात. सारखं सारखं घाबरवू नकोस रे मला. काय उगाच आपण पोलिसांना त्रास द्यायचा नाही का? म्हणजे उगाच पोलीस असे घरात आले तर बरं दिसत नाही ना. उगाच डोंबिवलीकरांना 4 दिवस तगड्याला विषय मिळेल. काय ना साडू बाबा, तुम्ही जरा चेहऱ्याने हुशार दिसता. एक काम करा, तुमच्या बायकोला घेऊन आत जा आणि सासरे बाबांना सांगा, समजावा जरा, द्या म्हणू माझी बायको मला परत. प्रांजल सर, त्याच्या तोंडी लागण्यात काय अर्थ नाहीये. हो, नकाच लागू, फार तिखट आहे मी. पांडवा, एक फक्कडचा चहा पाठव रे, वेलचीवाला. देवा, लक्ष ठेवा. प्रिया बरोबर खूपच चुकीचं वागले ग मी. पण आता इतकी काळजी वाटते ना तिची, म्हणून मी यांना सारखे विचारत असते तर काहीच बोलत नाही. यांना वाटते ना इतकी दुष्ट नाहीये मी. अगं आई आहे मी तिची. ती कुठं असेल, कशी असेल, खूप काळजी वाटते. प्रांजल, अगं काय?
मी तुला काहीतरी विचारतेय आणि तू भलताच कसला तरी विचार करतेस. आता तू एवढी कसली काळजी करतेस? नाही काही नाही, तू बोल ना. अगं मगाचपासून मीच बोलते. काय ग, तुला माहितीये यांनी प्रियाला कुठे ठेवले ते? नाही, मला काहीच माहिती नाही. काहीच माहिती नाही? तुमच्याकडे आहे ना ती? नाही, मला आपलं असंच वाटलं. आहे ना? नाही नाही? घे बघू माझी शपथ, घे. मी कशाला शपथ घेऊ? त्यापेक्षा एक काम कर ना, ऋतावहिनी घरीच आहे, तिला फोन करून विचार ना. नाही, कारण ती सगळंच सांगते ना तुला. थांब थांब, मीच करते फोन. अगं नको, माझा विश्वास आहे तुझ्यावर, पण तुला काही प्रियाबद्दल कळलं तर लगेच कळव मला. आता तुला कशाला हवंय? मम्मा तू आता सध्या तरी स्वतःला सांभाळ. अगं बरी आहे मी, तू माझी अजिबात काळजी करू नकोस. खरं सांगू का प्रांजल, बहुधा ती गेली असणार तिच्या नवऱ्याकडे. प्रेम आंधळ असतं ना, ही तर पूर्णच आंधळी झालीये त्याच्या प्रेमात. बाई 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 बाई, अगं कसला तो नवरा, ऑफिस मध्ये शिपाई सुद्धा होण्याच्या लायकीचा नाही येतो. काय नाव त्याचं? भैरव ना? येऊ दे त्याला माझ्या समोर, सोडणार नाही मी त्याला. माझ्या मुलीला त्रास देतो काय? काय ग, इथे आला होता का तो? यानं सांग, तो इथे आला तर मला कळलंच पाहिजे. तंगड तोडून हातात येईन त्याच्या. मम्मा तू प्लीज आधी शांत राहा. प्रांजल, पप्पांना तुझ्याशी बोलायचं. जावई बापू? अगं बाई, जावई बापू आले तर मला कोणी बोललं नाही. पांडूनी चहा वगैरे दिला का? हो. तुमचं जेवण झालंय का? नाही, अजून व्हायचंय. व्हायचंय ना? चला चला, मी गरम गरम जेवण करून वाटते तुम्हाला. चला. अगं मम्मा, अगं तू कुठे चाललीयस? अगं जेवायला वाटते ना जावई बापूंना. नाही नको, मी बघते ना. अगं म्हणजे माझेही पाय जरा मोकळे होतील ना. अगं मम्मा कशाला, तू तू इथे आराम कर बरं. तू अजिबात बाहेर येणार नाही असं का? कारण तू आजारी आहेस ना. अगं नाही, आता बरं वाटतंय मला. हा, तरी पण मम्मा तू अजिबात बाहेर जाणार नाही असं, नाही तर मी तुला शपथ घाले ना. प्रांजल, तू अगदी माझी लेक शोभतेस. बरं बाई, नाही जात बाहेर. मी राहायला वाढते, पण त्याआधी पप्पांनी मला कशाला बोलवलंय ते बघते. हा, तू उगाच अति उत्साहाच्या भरात प्लीज बाहेर येऊ नकोस. हा, नाही ग, नाही येणार बाहेर. जात आम्ही आलोच. मला बाहेर जाण्यापासून थांबवत का होती ती? बाई 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 बाई, प्रिया तर घरात नाहीये ना? हिरोने मागितलेले 6 लाख रुपये माझ्याकडे आहेत. मला वाटतं ते त्याला देऊन टाकून ही कटकट एकदाची मिटवून टाकावी. पप्पा, पण त्याला ते पैसे दिल्यावर तो मागे हटेल असं वाटतंय तुम्हाला? ती निदान ही डोक्यावरची टांगती तलवार तरी निघून जाईल ना. पप्पा हो, उलट त्याला लगेच लक्षात येणार की आपण हे सगळं त्याला आपल्या मार्गातून बाजूला काढण्यासाठी करतो. मग तो दर दिवसाआड अजूनच पैसे मागायला सुरुवात करेल. बरं, यातून प्रियाताईचा पिच्छा सुटेल का याची पण खात्री नाही. कारण त्याला माहिती आहे ना, जोवर ताई आहे तोवर पैसे. मग काय करायचं तरी काय? मला असं वाटतंय की आपण त्याला तिथे बाहेरच बसून ठेवावं, कारण प्रियाताई तिथे सेफ आहे ना. प्रांजल, मला एक सांग, मनापासून सांग, तुला खरंच असं वाटतं की प्रिया त्याला कंटाळून इकडे निघून आली असेल? म्हणजे जर आपण तिला म्हटलं की तू घटस्फोट घे, तर ती त्याला तयार होईल? काय प्रकरण काही वेगळंच आहे. म्हणजे उद्या जर का तो तिच्या समोर आला तर ती पाघळून जाईल आणि म्हणेल की मी त्याच्याबरोबर जायला तयार आहे. नाही, मी काहीच सांगू शकत नाही.
नाही, मग हे आधी जाणून घेणं आवश्यक. प्रिया आता चिटणवीसांच्या घरी राहतीये. तसं पाहिलं तर तिचा आणि त्यांचा काहीच संबंध नाही. उद्या जर का हे प्रकरण वाढलं, अगदी पोलिसांपर्यंत गेलं, आणि समजा ती म्हणाली की माझ्या मनाविरुद्ध त्यांनी मला इथे डांबून ठेवलंय, तर या गोष्टीचा माधवरावांना फारच त्रास होईल. प्रांजल, पप्पा बरोबर बोलताय. पण ताई असं म्हणेल. नाही, म्हणेलच असं काही नाही. मी आपली एक शक्यता बोलून दाखवली. प्रांजल, तू एक काम कर. तू हळूहळू हे जाणून घ्यायचा प्रयत्न कर, आणि जर तुला असं वाटलं की प्रिया हे करू शकते, तर प्रियाला चिटणवीसांच्या घरी ठेवणं योग्य नाही. आणि आपल्यामुळे चिटणवीसांना त्रास व्हावा असं मला अजिबात वाटत नाही. मी जाणून घेण्याचा प्रयत्न करेन. पण मला असं वाटतं ना की ते 6 लाख रुपये देऊन ही ब्याद एकदाची घालवून टाका. नाही, नको पप्पा, प्लीज ऐका माझं. प्रांजल, एक मिनिट. पप्पा, तुम्हाला खात्री आहे तो याने माघार घेईल म्हणून? खात्री नाहीये. अरे पण आपल्यापाशी दुसरा काही मार्गच नाहीये ना. पण मला असं वाटतंय तुम्ही अजून थोडा विचार करावा. पांडू, पांडू, पांडू. तिने भैरवाला बघितलं बहुतेक. चला आपण बघूया. बाई 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 बाई, किती हाका मारायच्या. गेला कुठे हा पांडू? पांडू, अरे काय आहे काय हे? बघितलं तुम्ही? 2 दिवस मी बाहेर नाही आले तर काय अवस्था करून ठेवली यांनी. ही भंगार खुर्ची इथे कशी आली? कुणी ठेवली इथे? काय विचारते मी? जा आत्ताच्या आता बाहेर फेकून दे. यांच्याकडे काय बघतोयस? उचल. बाई 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 बाई, बघितलं ना जावई बापू, घरातली बाई आजारी पडली ना की घर कसं अस्ताव्यस्त होतं. आणि काय रे पांडू, तुला नीट सांगून कळत नाही का? का सारखं रागवावंच लागतं? अरे आपल्याकडे सारखी कोणी ना कोणीतरी महत्वाची माणसं येत असतात. त्यांनी जर हा पसारा बघितला तर ते काय म्हणतील? बाई बाई बाई, प्रधानांकडे काही शिस्तच नाही. पुन्हा असला हलगर्जीपणा केलेला मला अजिबात खपणार नाही. अगं मम्मा, जाऊ देत ना. आता त्यांनी नेली ना खुर्ची बाहेर. कशाला उगाच ओरडतेस तू? हे बघ, तुला विश्रांती घ्यायला हवी आहे. आराम कर, जाऊ चल. असं कसं असं कसं? अगं तू बघतेस ना, मी जरा लक्ष नाही ठेवलं तर या दोघांनी काय अवस्था करून टाकली घराची. ते काही नाही, आता मला खोली तपासून बघितली पाहिजे. आता मला खोली तपासून बघितली पाहिजे. अगं मम्मा, त्यात बघण्यासारखं काय आहे ना? काय ग? मी न बघण्यासारखं काही आहे की काय कुठल्या खोलीत? आता तर मला कोपरान कोपरा शोधून बघितलाच पाहिजे. काय हो? प्रिया कुठल्या खोलीत आहे? प्रिया 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 कुठे इथे? नाहीये. बर, आणि मला सापडलीच एखाद्या खोलीत तर? मग तू ठरव काय करायचं ते. ठीक आहे.
भैरव कुठे? जी ते केव्हाच गेले, उद्या येणार आहेत म्हणाले. हे बरं झालं. नाही नाही, फक्त आजचं मरण उद्यावर. हिला आता रूम मध्ये नाही ना थांबून ठेवता येणार. म्हणजे उद्या भैरवचा आणि हिचा आमना सामना होणार. झालं शोधून? सापडलं काही? नाही. पण काय हो? तुम्ही सगळे असे घाबरल्यासारखे का दिसताय? काही सापडणार होतं की काय मला? नाही, तुझ्या तब्येतीमुळे आम्ही घाबरलो होतो ना. आधीच तुला बरं नाहीये, त्यात तू एवढी धावपळ करतेस म्हणून. मम्मा आता नाहीये ना कोणी इथे, मग जा बरं विश्रांती घे. आता बरी आहे ग मी. अहो तुम्ही आत्ताच आजारातून बऱ्या झाल्या आहात. अतिश्रमाने आजार परत उलटू शकतो. जावई बापूंना माझी एवढी काळजी आहे हे बघून खूप बरं वाटलं. आता तुम्ही एवढा आग्रह करताय तर जाऊन आराम करते. प्रांजल, तुम्ही थांबणार आहात ना? नाही थांबणार नाही होत, आम्ही आता निघतोच आहोत. बरं, मी जाऊन आराम करते. येते हा जावई बापू. अगं आई गं. पप्पा येतो आम्ही. हो येते. पांडू दादा, जी दरवाजा व्यवस्थित लावून घ्या. जी. तो भैरव सकाळी येतोय म्हणालाय ना, तो आला ना की लगेचच पप्पांना सांगा. होय सांगतो. आणि हो, शांततेनं मम्मा रात्री नीट जेवते की नाही ते बघायला सांगा. दरवाजा खिडक्या सगळं व्यवस्थित लावून घ्या. आणि तुम्हाला जर का काही संशय आला किंवा तसंच काही वाटलं ना तर पप्पांना लगेच सांगा किंवा मला फोन करा. प्रांजलताई, मी नक्की लक्ष ठेवतो. या घराने आतापर्यंत आमच्यावर खूप माया केली, तुम्ही काळजी करू नका. तसं नाही पांडू दादा, आम्हाला माहितीये तुम्ही करालच, पण काळजी वाटते ना म्हणून म्हटलं. हे बघ, भैरवला घाबरण्याचं एवढं काही कारण नाही. तोंडावरती पैसे फेकले ना त्याच्या की गप्प बसणारातला आहे तो. त्याला पैसे प्रियामुळे मिळत होते, पण आता प्रिया त्याच्या बरोबर नाहीये, त्यामुळे एवढं बेसावत राहून चालणार नाही. खरंय. चला निघतो आम्ही. पांडू दादा दरवाजा लावून घ्या. जी. येते पप्पा. तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या. आणि काही प्रॉब्लेम वाटला तर आम्हाला लगेच फोन करा. हो. येतो आम्ही. भाऊजी आता पुऱ्या नाही तर तिला वाटायचं आपण सतत प्रांजलची चेष्टाच करत असतो. नाही नाही आई, अजिबात नाही असं काही. उलट मला मजा येते हे सगळं ऐकताना. बघा वहिनी, तुम्ही ना उगाच टेन्शन घेता काही गोष्टीचं. हो ना, आणि सारखे काय माझेच किस्से सांगायचे ना. काका ते आमरसाचं सांगा ना. ऋता आता पुरे ना. काय काय आमरसाचं काय? हो त्याचं काय झालं, ह्यांच्या लग्नानंतर पूजा होती. पूजा झाल्यावर सगळेजण जेवायला बसले. प्रांजल आमरस घेऊन येणार इतक्यात तिचा फोन वाजला, म्हणून ती गेली तिच्या खोलीत. आमरसाचं पातेलं तसंच धुवून गेली. हा, आणि फोनवर बोलून झाल्यावर या बाई सब तशाच बाहेर आल्या ना. आमरसाचं पातेलं तसंच ठेवून आली. हा, काय सांगतेस? आता मी बोलते ना तो खोटच वाटते. नाही नाही तसं नाही. पुढे काय झालं? पुढे काय, सगळे घरभर शोधतायत आमरसाचं पातेलं कुठे आहे, कुठे आहे, कुठे आहे. आणि शेवटी ना जेवेपर्यंत ते पातेलं काही सापडलं नाही. शेवटी सगळे आमरसाशिवाय जेवून उठले. मग शेवटी कळलं कोणाला की आमरसाचं पातेलं आतमध्येच राहिलंय? दुसरं कोणाला, मलाच कळलं. आमच्या घरात कुठलीही गोष्ट हरवली ना की ती पहिल्यांदा मलाच सापडते. खरं आहे. हा, पण मग प्रांजलला खूपच लाजल्यासारखं झालं असेल ना? हो ग, खूप बावरून गेली होती बिचारी. नाही नाही वहिनी, पण त्यापेक्षा ना जास्त ती माधव भेळच्या वेळेस भांबावली होती. हा, हो हो. काय काय, एक मिनिट. माधव भेळ? अगं आमच्या घरात जी भेळ बनते ना तिला मी माधव भेळ असं म्हणतो, कारण अच्छा. आमचे हे ती बनवते. अगं हे म्हणजे वहिनींचं कुंकू. हो अच्छा. रायाचे वडील माधव दादा म्हणून त्याला माधव भेळ असं म्हणतात. तर काय झालं माहितीये का, प्रांजलला काय वाटलं माहितीये की माधव नावाचा कोणीतरी
कोणीतरी भेळवाला आहे जो घरी येऊन सगळ्यांना भेळ करून देतो.